पहिल्या सत्रासाठी बोलणार आमचे दीपक फडके यांच्याकडे बोलू. तर जानुमान नावडे क्रिकेट संघाला इथे शुभेच्छा आलेल्या आहेत. नावडे गावचे युवा उद्योजक शुभम शेठ खानावकर आणि तुषार खानावकर, आमचे नावडे गावचे सुप्रसिद्ध उद्योगपती सुरेश शेठ खानावकर साहेबांचे ते सुपुत्र आहेत. शुभम, मनपूर्वक आपलं स्वागत आहे. तर किरण शेठ खानावकर माजी उपसरपंच नावडे यांच्या वतीने सुद्धा जानुमान क्रिकेट संघ नावडे संघाला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद गडगे सर. आणि पहिल्या चेंडूवरती निकेश मात्रे 0 धावसंख्येत बाधून माघारी परतलाय. काय वेगवान चेंडू फेकला गेलाय. बॅट मध्ये चेंडू थोडा स्पर्श झाला आणि त्यानंतर पहा खेळाडू वृत्ती जर आपण पाहिली खेळाडूची तर अतिशय चांगला गुणवान खेळाडू नितेश मात्रे. बॅटला चेंडू स्पर्श झाल्यानंतर खेळपट्टी सोडून मैदानातून बाहेर होताना तुम्हाला पाहायला मिळेल. महत्वपूर्ण सफलता मिळेल साहिल खानावकरला. पहिला चेंडू तो वेगवान चेंडू पहिला अतिशय वेगाने चेंडू फेकला, त्यानंतर त्या चेंडूला स्पर्श झाला आणि फलंदाज बाद झालाय. मागच्या सामन्यात 2 सामन्यामध्ये सामनावीर ठरलेला खेळाडू निकेश मात्रे. या सामन्यामध्ये आपण पाहिला तर चांगला खेळ पाहिला होता निकेश मात्रेचा. त्याने 15 चेंडूमध्ये 40 धावांचं योगदान दिलं होतं दुसऱ्या सामन्यामध्ये. यावेळेस मात्र तो फलंदाज बाद झालाय. नौका खेळाडू मैदानामध्ये जर पाहायला मिळेल धीरज मात्रे, ज्याची गोलंदाजी अतिशय दमदार राहिली आणि फलंदाजी देखील तेवढीच चांगली करत असताना संघासाठी अकीब पटेल हा 4 षटकांची लढत तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती दमदार कामगिरी, दमदार गोलंदाजी राहिली साहिल खानावकर या गोलंदाजाची. अष्टपैलू खेळाडू या संघाला मिळालेला हे कोहिनूरचा हिरा तुम्ही पाहताय. ज्या प्रकारे गोलंदाजी आम्ही अनेक वर्ष प्रशांत खानावकर यांची पाहिली, त्यानंतर साहिल खानावकर देखील तोच वेग तुम्हाला, तोच अचूक टप्पा आणि लाईन लेंथवरती गोलंदाजी करणारा हा गोलंदाज पाहायला मिळतोय. वेगाने चेंडू फेकणे ही ज्याची ओळख आहे. डावखुऱ्या हाताचा फलंदाज मैदानामध्ये. त्यानंतर जर आपण पाहिला उजव्या हाताचा हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल धीरज मात्रे, खेळण्यासाठी सज्ज असेल. वेगवान चेंडू पडल्यानंतर अगदी परफ्यूम डिलिव्हरी ज्याला म्हटलं जात आहे, अगदी गोलंदाज फलंदाजाच्या अगदी शरीराजवळून चेंडू जातो. वेगवान चेंडू फेकणे ज्याची ओळख आहे आणि किती वेग आहे. जर प्रेम पाटील पाहिलं तर साहिल खानावकर हा गोलंदाज आहे ना जास्तीत जास्त आपल्या खांद्याचा वापर करतोय. ज्यावेळी एखादा गोलंदाज चांगल्या प्रकारे खांद्याचा वापर करतोय त्या चेंडूला गती मिळत असते आणि उचली देखील मिळत असतं. स्लोवर चेंडू फेकला गेला. वेरिएशन पहा किती चांगलं आहे. डायरेक्ट हिट झाला असं फलंदाज बाद होऊ शकला असता. अकी पडेल वरती 1 धाव मिळेल. एका धावेने संघ देखील जाऊन पोहोचला 1 या आकडेवरती. 1 बाद 1 ही धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना स्टार ओव्हे टीमनं पहिले 2 सामने जे जिंकलं स्टार ओव्हे टीम ते पहिल्या सत्रामध्ये क्षेत्ररक्षण करत असताना जिंकलं. तर धावांचा पाठलाग करत दोन्ही सामन्यामध्ये या संघाने यशस्वीरित्या पाठलाग केलाय. पहिल्या सामन्यामध्ये 64 चेस केल्या, दुसऱ्या सामन्यामध्ये 38 धावा चेस केल्या या आपण पाहिल्यात. पण यावेळेस मात्र प्रथम वाट्याला फलंदाजी आले. पहिले तुम्हाला धावा जमवाव्या लागतील आणि दुसऱ्या सत्रामध्ये धावा त्या वाचवाव्या देखील लागतील. हे देखील तेवढंच महत्वाचं आहे. उंचर मारण्याचा प्रयत्न प्रशांत खानावकर यांच्या हातामध्ये चेंडू विसावला, पण तो चेंडू झाला भूमीला दान. 1 धाव पूर्ण होईल. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 2 या आकड्यावरती. 4 षटकांची लढत. वेगवान षटक फेकणे ज्याची ओळख तो साहिल खानावकर. वेगाचा रफ्तार ज्याच्या गोलंदाजीमध्ये आपण पाहिली आणि त्यानंतर जे षटक आदळत असताना 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या गेल्यात आणि महत्वपूर्ण फलंदाज देखील बाद केलं निकेश मात्रेला 0 धावसंख्येवरती. त्यानंतर मिडल ऑर्डरमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल संघाला. या संघाचा खेळ अतिशय दमदार राहिलाय. फलंदाजी देखील तेवढीच चांगली करावी लागेल. धीरजसाठी हा चेंडू फेकला गेला. एका हाताने शॉर्ट पॉइंटला चेंडू हलवला जातोय. अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण. मागच्या सामन्यामध्ये या संघाने क्षेत्ररक्षणामध्ये चुका केल्या होत्या, पण यावेळेस मात्र ती या चुका सुधारण्याचा प्रयत्न करतो. सूरज खानावकर या क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहिल्यात. एका धावेने संघ जाऊन पोहोचला 3 या आकड्यावरती. 1 फलंदाज बाद झाल्यानंतर काय दमदार कामगिरी राहिली आहे साहिल खानावकर या गोलंदाजाची. पण येणारे षटक देखील तेवढंच महत्वाचं असणार आहे. अकीब पटेल आणि धीरज मात्रे ही जोडी मैदानामध्ये कशा प्रकारे कामगिरी करेल, किती धावा जमावेल ती आपल्या संघासाठी. स्लोवर चेंडू फेकला गेलाय.
जोरदार अपील पाहायला मिळाला. अपिलामध्ये उत्साह जास्त, विश्वास कमी. पंचांचा निर्णय येतोय की षटक क्रमांक पहिले समाप्त होईल. 3 धावा धावफलकावर, 1 फलंदाज बाद. ही धावसंख्या आपण पाहतोय पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना स्टार ओव्हे टीमची. महत्वपूर्ण लढत आणि त्या लढतीमध्ये पहिल्या षटकामध्ये सुरेख गोलंदाजी राहिली. तर दीपक ही लढत आपण पाहतो. एका बाजूला जानमान क्रिकेट संघ नावडे प्रतिस्पर्धी स्टार उभे आणि या संघातून जो संघ आता जिंकेल तो मात्र माजी सरपंच आणि विद्यमान उपसरपंच चषक 2024 श्रीगणेश क्रिकेट संघ आयोजित या स्पर्धेमधला एका ट्रॉफीसाठी खऱ्या अर्थाने तो पात्रता फेरीमध्ये दाखल होईल. म्हणजे एक ट्रॉफी उचलण्याचं भाग्य त्या संघनायकाला आणि त्या सर्व खेळाडूंना प्राप्त होणार आहे. म्हणजे दोन्ही क्रिकेट संघाच्या दृष्टिकोनातून ही लढत अतिशय महत्त्वपूर्ण आहे. ओ टू दीपक. नक्कीच डू ऑर डाय, करा किंवा मराठी लढत आहे. कारण या संघामधून जो संघ जिंकेल तो किमान एका ट्रॉफीवरती आपलं नाव कोरेल. ही रजनी क्रिकेटची स्पर्धा प्रत्येकाचं स्वप्न असतं या स्पर्धेमध्ये की एक ट्रॉफी तरी उचलावी. आणि त्या स्पर्धेमध्ये पहिल्याच षटकामध्ये जर आपण पाहिलं दमदार कामगिरी राहिली नावडे टीमची. दुसरे षटक फेकणारी सज्ज असेल संघातील सर्वात अनुभवी खेळाडू उमेश खानावकर हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. अप्रतिम खेळ या खेळाडूचा अनेक स्पर्धेमध्ये राहिला गेलाय. वेगवान चेंडू फेकला गेला, ऑफस्टिकच्या बाहेर वळतोय चेंडू. पंचांचा इशारा, अवांतरचा अवांत धावेने संघ जाऊन पोहोचला 4 या धावफलकावरती. 4 धावा धावफलकावरती. एकंदरीत जर आपण पाहिलं 4 धावा धावफलकावरती. त्यानंतर गडगे सर पहा एक चांगले ज्याच्या नेहमीच सूत्रसंचलन राहिलं गेलंय. वेगवान फटका मिड विकेटला चेंडू जातो. 1 धाव पूर्ण. दुसरी प्रयत्न पाहायला मिळाला, आपण तो नकार दिला. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 5 या आकड्यावरती. 4 षटकांची लढत, 5 धावा धावफलकामध्ये. उमेश खानावकरचा पहिले षटक मार्गस्थ, दुसरे षटक मार्गस्थ सांघिक आपण पाहिलं ज्यामध्ये पहिला चेंडू फेकला गेला अव्वांतर. त्यानंतर मात्र सिंगल पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल करण्यात येतोय, परंतु दोन्ही फलंदाज विचार केला. अकिब पटेल आणि धीरज मात्रे या फलंदाजांवरती मदार असणाऱ्या संघाची किमान 40 ते 45 धावसंख्या जमवण्याची. फाईन लेग क्षेत्रामध्ये सुरेख फटका डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक येईल चेंडू खाली. फलंदाज होईल बाद दुसऱ्या क्रमांकाचा. फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. पहा नावडे संघाचे दर्शक आज सामन्याचा मनमुराद आनंद घेताना पाहायला मिळतील. एक महत्वपूर्ण लढत. त्यानंतर जर आपण पाहिलं फलंदाज बाद झालेत या ठिकाणी सलामी विची जोडी जी होती ती मैदानातून बाहेर परतली. नौका खेळाडू मैदानामध्ये सोहेल पटेल हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. 4थ्या क्रमांकावरती मैदानामध्ये गेलाय. मागच्या सामन्यामध्ये अतिशय चांगला खेळ डिप्लॉंग आपला क्षेत्रक्षेत्र थोडस मिसफील्ड पाहायला मिळाले. 1 धाव पूर्ण. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 6 या आकड्यावरती. पहिल्या सत्रामध्ये 6 धावा. लो स्कोरिंगचा सामना होईल की काय, कारण मागच्या सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं दुसऱ्या फेरीमधील 38 धावा पाहिल्या होत्या. हा सामना देखील आपण पाहतो. या सामन्यामध्ये 9 चेंडूमध्ये धावा जमवलं गेलं 6 आणि फलंदाज बाद झाले 2. उमेश खानावकर हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. एक चांगली गोलंदाजीच्या माध्यमातून संघाला करत असताना फलंदाजाला मोठे फटके खेळावे लागते. धीरजसाठी फेकलेला हा चेंडू बराच वेळामध्ये एसटी रक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल. गावात चांगलं क्षेत्रक्षेत्र त्या ठिकाणी सूरजच्या माध्यमातून पाहिलं. आणि तिसरा फलंदाज 6 या आकड्यावरती. 6 धावा धावफलकावरती. धीरज हा फलंदाज बाद झालाय. टॉप ऑर्डरचे 3 फलंदाज बाद झाल्यामध्ये स्वस्तामध्ये. त्यानंतर नौका खेळाडू मैदानामध्ये पाहायला मिळेल. सम्रा पटेल या फलंदाजावरती संपूर्ण लक्ष असणार आहे, कारण सम्राची फलंदाजी अनेक स्पर्धेमध्ये खूप चांगली राहिली आहे. पण गोलंदाजीमध्ये आपला अनुभव काय असतो हे दाखवत असताना उमेश खानावकर तुम्हाला पाहायला मिळेल. ज्यांनी अद्याप धावा खर्च गेल्या पाहिल्या 2 आणि 3 आणि फलंदाज बाद केले 2. एक गोल्डन षटक फेकत असताना या ठिकाणी नावडे संघाकडून
कारण ज्या संघानं मागच्या 2 सामन्यामध्ये धावा 64-38 धावा चेस केल्यात, त्याच संघाविरुद्ध खेळत असताना महत्वाच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली, टिच्चून मारा गोलंदाजीचा तुम्ही पाहिलात. आणि पहिल्या षटकानंतर देखील आपण जर पाहिलं एक सुरेख कामगिरी गोलंदाजी करतो उमेश खानावकर. या षटकातील पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल, वेगवान फटका पाहायला मिळाला कार्पेटच्या साहाय्यानं. एक धाव कंप्लीट केली जातील, दुसरी धावेसाठी 2 फलंदाज वेगाने आल्यात पण नकार दिला, एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय. फेकी खराब होती पण 2 फलंदाजामध्ये जमलं नाही, कॉलिंग मिळाली नाही आणि परिणाम बघतो एका धावेने संघ जाऊन पोहोचला 7 या आकड्यावरती. 7 धावा दापलकावर 3 फलंदाज माघारी. दुसऱ्या षटकामधील अंतिम चेंडू तुम्हाला पाहायला मिळेल. पहिला अव्वल सिंगल विकेट सिंगल विकेट सिंगल. आता यावेळेस मात्र विकेट येईल की काय, प्रत्येक चेंडू मध्ये जर आपण पाहिलं एका मागोमाग एक असं समीकरण पाहायला मिळालं. अवांतर 1 विकेट, अवांतर 1 विकेट आणि त्यानंतर पाहायला मिळेल विकेट की काय. खोलवर टप्प्याचा चेंडू फेकला गेलाय, डॉट चेंडू येईल. 2 षटकामध्ये धावफलकात धावा लागल्यात फक्त 7 धावा 3 फलंदाज बाद. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करीत स्टार ओव्हर टीमची धावसंख्या पहिल्या सत्रामध्ये थोडस दडपणामध्ये फलंदाजी करताना तुम्हाला पाहायला मिळाला. परंतु प्रेम पाटील अनेक संघ जर आपण पाहिलं तर पहिल्या सत्रामध्ये जेव्हा तुम्ही फलंदाजी करत असता त्यावेळी तुमच्यावर कोणत्याही प्रकारचं मानसिक दडपण नसतं आणि धावांचा पाठलाग करताना ज्यावेळी तुम्ही जात असता त्यावेळी जेवढे तुम्ही चेंडू डॉट होणार तेवढं तुमचं सरासरी हा वाढत जात असतो. त्यामुळे प्रथम फलंदाजी करत असताना फ्री माइंडली तुम्हाला फलंदाजी करता येते. चौकार षटकांची आतषबाजी करू शकता, कोणतेही दडपण तुमच्यावरती नसतंय. दुसऱ्या सत्रामध्ये चित्र मात्र वेगळं असतंय. परंतु या ठिकाणी फलंदाजी खराब राहिली आहे स्टार ओव्हर टीमची. 12 चेंडूमध्ये धावा जमवल्यात फक्त 7 आणि 3 फलंदाज बाद झाल्यात. पण येणाऱ्या 12 चेंडूमध्ये कशा प्रकारे रणनीती असेल, आक्रमक त्या मैदानामध्ये सिद्ध करावी लागेल. गोलंदाज आलाय वरद नावडेकर, वरद खानावकर हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल ज्यानं षटक फेकतोय 3ऱ्या क्रमांकाचं. आणि या 2 षटकामध्ये किमान 15 ते 20 धावा येतील की काय याकडे मात्र लक्ष असणार आहे. सोहेल पटेल आणि समरा पटेल ही जोडी मैदानामध्ये दोन्ही खेळाडूंनी 1-1 धावेचं संघासाठी योगदान दिलंय. आक्रमण करावं लागेल, चौकार आणि षटकारांची आतषबाजी करावी लागेल. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना या 2 फलंदाजांना 4थ्या आणि 5व्या क्रमांकाची जोडी मैदानामध्ये तुम्ही पाहताय. स्लोवर चेंडू ऑफ स्टिक वरती चेंडू फेकला गेला, चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल. चेंडू जाईल डॉट. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना एक दर्जेदार क्रिकेट दर्जेदार गोलंदाजी राहिली वरद खानावकर या गोलंदाजाची. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तिन्ही गोलंदाज ज्यामध्ये साहिल खानावकर असेल, उमेश असेल आणि वरद असेल या गोलंदाजी लेन जर आपण पाहिली अगदी ऑफ स्टिक वरती चेंडू फेकले गेलेत. स्लोवर चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर वरती पंचांचा इशारा अपांत दाबीने संघ जाऊन पोहोचलाय 8 या आकड्यावरती. 8 धावा धावफलकावर. महत्वपूर्ण लढतीमध्ये हा सामना तुम्ही पाहताय. अंतिम लढत आजच्या रजनीमधील तुम्हाला पाहायला मिळते. प्रेक्षक वर्ग देखील या सामन्याचा मनमुराद आनंद घेत असताना दोन्ही संघाचे प्रेक्षक. स्लोवर चेंडू फेकला गेला, चांगला फटका या ठिकाणी काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. एका टप्प्यामध्ये चेंडू सीमा पार जाईल की काय, चांगलं दर्जा क्षेत्ररक्षण महेश आपण पाहिलं. 1 धाव मिळेल, एका धावेने संघ जाऊन पोहोचला 9 या आकड्यावरती. महेश म्हात्रेचं कौतुक करावं लागेल. आज संपूर्ण दिवसामध्ये महेश म्हात्रेची तुफानी फलंदाजी आपण पाहिली. ज्या महेश म्हात्रेच्या बॅटमधून आपण धावा देखील पाहिल्या. 9 चेंडूमध्ये 27 त्यानंतर 46 धावाच्या बॅटमधून पाहिला. तो फलंदाज या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना सुंदर योगदान दिलाय. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये झेल पकडण्याची संधी वरदला. फलंदाज बाद होईल 4थ्या क्रमांकाचा 9 या आकड्यावर. नऊ धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. फलंदाज एकही मैदानामध्ये चौकार किंवा षटकार पाहायला मिळाला नाही. सिंगल डबल न धावफलक पुढे गेलाय. दुहेरी धाव देखील प्रेम पाटील आपण पाहिली तर मिळालेली नाहीये. ही खराब संकेत असेल स्टार ओव्हर टीम साठी. विवेक म्हात्रे हा खेळाडू मैदानामध्ये 7 सिंगल आणि 2 अवांतर ही धावसंख्या पाहिजे. 9 धावा धावफलकावरती. चौकार किंवा षटकारांची अपेक्षा असताना थोडस जर आपण पाहिलं संघ बॅक फुटला गेला. स्टार ओव्हर टीम जो सलामीचा फलंदाज बाद झाला त्यानंतर कुठेतरी अडचणीमध्ये सापडला. तिथून मात्र हा संघ पुन्हा वर डोकं काढू शकला नाही आणि त्याचं कारण एकमेव राहिलं ते नावडे टीमची एक तिकट गोलंदाजी. वरद खानावकर पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. 9 धावा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळाल्यात. या षटकामध्ये धावा खर्च केले गेले तब्बल
2 धावा 1 सफलता मिळवली 3 चेंडूमध्ये. एक दर्जेदार कामगिरी राहिली वरद या खेळाडूची. अप्रतिम खेळ साकारत असताना परंतु वेग मात्र खेळण्यासाठी सज्ज हेलिकॉप्टर उडवला. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये असलेले एक धाव पूर्ण, दुसऱ्याकडे 2 फलंदाज वेगाने येतील परंतु नकार दिलाय आणि एका धावेने संघ जाऊन पोहोचला दुहेरी अंकामध्ये 10 या आकड्यावरती. प्रशांत खानावकरनं काय चेंडू पकडलाय, चेंडूवरती नजर शेवटपर्यंत ठेवली, हवेमध्ये जंप घेऊन चेंडू अडवला गेलाय. 10 धावा धावफलकावरती. तिसऱ्या षटकामधील अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. अंतिम 2 चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल वरद. अनेक युवकांना घडवणारा खेळाडू जर आपण पाहिला एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये प्रशांत खानावकरला तुम्ही पाहताय, तो वरद देखील तेवढीच चांगली कामगिरी करतो. फुल टॉस लाईनचा चेंडू होता, क्षेत्ररक्षण तैनात, एक धाव पूर्ण. दुसरीसाठी महेश माते त्या ठिकाणी आपण पाहिलं दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद होऊ शकतोय. फेकी सुरेख होती पण चेंडू गॅदर करता आला आणि पकडता आला आणि गोलंदाजाला वरदला 3 धावा मिळतील. 3 धावाने संघ जाऊन पोहोचला 13 या आकड्यावरती. 13 धावा धावफलकावरती. वेगाने धावा जमवण्यासाठी प्रयत्न मैदानामध्ये केले जातात स्टार ओव्हर टीम करून. या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. तिसऱ्या षटकामधील अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. एक ऊर्जा निर्माण करणारा ही धावसंख्या तुम्ही पाहाल. 3 धावा धावफलकावरती. चौकार किंवा षटकाराची अपेक्षा असेल स्टार ओव्हर टीमला, पण निर्धाव चेंडू फेकावे लागतील या ठिकाणी नावडे टीमला. अद्याप चांगली गोलंदाजी राहिली या टीमची. संपूर्णपणे रोखून ठेवले गेले स्टार ओव्हर टीमला आणि 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होईल. धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात 4.33 सरासरीनं. 13 धावा धावफलकावरती. 13 धावा धावफलकावर तुम्ही पाहताय. 4 फलंदाज बाद झाल्यानंतर खराब फलंदाजी अंतिम सामना तुम्ही या ठिकाणी पाहताय आणि त्या लढतीमध्ये किमान 40 ते 45 धावसंख्या मजल मारेल असं वाटलं होतं, पण तू काय गोलंदाजी राहिली टीमची. उद्याच्या लढती तुमच्या समोर येतील. डीप ओल मधील सामने असतील. पहिला सामना असेल महादेव काका 11 विकास स्पोर्ट्स पेठाली टीम त्यांच्या विरुद्ध खेळेल वलवली गावदेवी. दुसरा सामना असेल चिंद्रन त्यांच्या विरुद्ध खेळेल रोहिंजन बी जय दुर्गा टीम. यांच्यामध्ये दुसरी लढत सिद्धी करवले जय साई जय हनुमान हा संघ असेल. त्यांच्या विरुद्ध खेळेल बामाली मुकुंद 11 बामाली हा संघ असेल. आणि चौथी अंतिम लढत असेल बुर्दुल चरण 11 आणि त्यांच्या विरुद्ध खेळेल जय हनुमान उमरोली. ही लढती तुम्हाला उद्याच्या रजनीमध्ये पाहायला मिळेल. बिग फाईट असेल कारण ह्या लढतीमध्ये बामाली संघ असेल चांगली कामगिरी केली आहे. उमरोली टीम असेल या मैदानामध्ये नेहमीच ज्याचा खेळ उल्लेखनीय राहिला गेलाय. अंतिम षटक हाताळण्यासाठी सज्ज असेल गोलंदाज सनी खानावकर. सनी खानावकर हा गोलंदाज अंतिम षटक फेकण्यासाठी सज्ज असेल. 13 धावा धावफलकावरती. गोलंदाजी मार्कवरती सनी आलाय. स्लोवर चेंडू फेकून दिलाय. आसमान दाखवतो या चेंडूवरती. चेंडू जाईल सीमा पार. षटकाराने संघ जाऊन पोहोचलाय 19 धावा धावफलकावरती. संब्रा पटेलच्या बॅट मधून तुफानी हल्ला तुम्हाला पाहायला मिळेल. ज्या खेळाडूमध्ये क्षमता आहे, मी मगाशी सांगितलं होतं की शेवटपर्यंत लढण्याची जिद्द असणारा हा खेळाडू आणि ते लढवई आपल्या मैदानामध्ये साकारत असताना संब्रा पटेल हा फलंदाज. पहिल्या चेंडूवरती सनी खानावकरच्या वरती षटकार लगावलाय. येणाऱ्या 5 चेंडूमध्ये कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल थोडंसं दडपण वाढवण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे फलंदाज संब्राच्या माध्यमातून. या येणाऱ्या 5 चेंडूमध्ये स्टार ओव्हर टीम देखील विचार करत असेल की किमान 35 धावसंख्येमध्ये मजल मारली एक चांगली फायटिंग चांगला स्कोर उभारू शकेल. येणाऱ्या चेंडूमध्ये कशा प्रकारे कामगिरी करेल सनी खानावकर. स्लोवर चेंडू मिडल ऑफ द बॅट स्वीट ऑफ द साऊंड. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. 6 धावेने संघ जाऊन पोहोचताय 25 या आकड्यावरती. स्लॉगवरचं षटक नेहमीच प्रेमबाडीला पण पाहिला हाणामारीचं षटक असतंय आणि त्या हाणामारीच्या षटकामध्ये हाणामारी कशी करावी याचं उत्तम उदाहरण देत असताना संब्रा पटेल आक्रमक फलंदाज. त्याच्या बॅट मधून आपण जर पाहिल्या तर 17 धावा जमावल्या गेल्यात. 6 चेंडूंचा सामना केलाय. अप्रतिम कार्य राहिले या फलंदाजाचं आणि हा असा महत्वपूर्ण लढतीमध्ये आपण जर पाहिलं पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 षटकार बॅट पाहायला मिळाल्यात संब्रा पटेल या फलंदाजा. चांगली फलंदाजी पाहतो सनी खानावकर थोडा मागला ठरला या षटकामध्ये आणि येणाऱ्या 4 चेंडूमध्ये कशा प्रकारे कामगिरी करेल याकडे मात्र सर्वांच्या नजर असतील. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जोरदार अपील आणि पंचांचा बोर्ड आकाशाकडे. फलंदाज होईल पायचीच्या स्वरूपामध्ये बाद आणि फलंदाज बाद झाल्या 5व्या क्रमांकाचा 25 धावफलकावर. 2 चेंडूमध्ये 2 षटकार. त्यानंतर हा विकेट तुम्ही पाहताय लेग बिफोर स्वरूपामध्ये फलंदाज बाद होईल. 25 धावा धावफलकावरती.
अतिशय चांगली कामगिरी आपण पाहिली 25 धावा धावफलकावरती. सुंदर स्पर्धा पाहिली आपण श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभ यांच्या माध्यमातून. माजी सरपंच आणि विद्यमान उपसरपंच चषक 2024 चे सुंदर पर्व. प्रकाश ज्योतातील खेळली जाणारी स्पर्धा मिनी वानखेडे स्टेडियम वल्लभ या मैदानामध्ये एक दर्जेदार आयोजन पाहायला मिळालं आणि राजकीय सामाजिक क्षेत्रामधील एक खूप मोठं नाव आणि माणुसकीच्या दुनियेतील राजा माणूस अर्थात भोलानाथ शेठ पाटील यांच्या माध्यमातून ही स्पर्धा साकार होत असताना तुम्हाला पाहायला मिळते. दमदार आयोजन राहिले दादांचं. नेहमीच चांगलं योगदान सामाजिक कार्य देखील आपण त्यांचं पाहिलं आणि वल्लभ ग्रामपंचायतीमध्ये सर्वांगीण विकास हाच माझा ध्यास हे बिरीद वाक्य ज्यांचं आपण पाहतोय ते भोलानाथ दादा पाटील यांचं आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत. सुरेख योगदान राहिले. येणारे 3 चेंडू कशा प्रकारे फेकले जातील. फलंदाज खिलाडी सज्ज असेल हरबाज पटेल. पहा जल्लोष आणि जल्लोष आणि जल्लोष मैदानामध्ये पाहायला मिळतोय. खानाव टीमचे प्रेक्षक पाहता नावडे टीमचे प्रेक्षक जर आपण पाहिले खानावकर असतील या संघामध्ये परंतु या ठिकाणी जर आपण पाहिला जल्लोष खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला आहे. अगदी पहिल्या सामन्यापासून ज्यावेळी नावडे टीम खेळतोय तिथून या प्रेक्षकांचं जल्लोष राहिलाय. परंतु येणारे चेंडू कशा प्रकारे फेकले जातील. अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. या सत्रामध्ये आपण जर पाहिलं लेगस्टिकच्या बाहेर बोलतोय 3 चेंडूचा अद्याप खेळ बाकी. अभ्यंतरचा इशारा आलाय. 26 धावा धावफलकावरती. या येणाऱ्या 3 चेंडूमध्ये प्रेम जर 2 चौकार किंवा षटकार आले तर 35 धावसंख्येमध्ये मजल मारू शकेल. चांगली गोलंदाजी सनी खानावकरची राहिली आहे या षटकामध्ये. गोलंदाजी मार्कवरती कट केलाय. थर्ड मॅच क्षेत्रामध्ये वेगाने चेंडू ट्रॅव्हल आउटफील्ड देखील तेवढीच फास्ट आहे. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. 2 धावा सहज सोप्या रीतीने पूर्ण. तिसरीसाठी फलंदाज येतील म्हणून नकार दिलाय आणि 2 धावांनी संघ जाऊन पोहोचला 28 या आकड्यावरती. अंतिम 2 चेंडूंचा खेळ बाकी असणारे 28 धावा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळाल्यात. 28 धावा धावफलकावरती. अभ्यंतरची लाईन जर पाहिली या ठिकाणी क्लिअर केली जाते. 28 धावा. मागच्या सामन्यामध्ये आपण 38 धावा पाहिल्या होत्या आणि या सामन्यामध्ये एकंदरीत जर पाहिलं धावसंख्या जमले 28 धावा. अद्याप 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. सनीचा हा चेंडू खोलवर टप्प्याचा फेकला गेलाय. पंचांचा बोट आकाशामध्ये. फलंदाज होईल बाद. लोअर फुलटच चेंडू फेकल्यानंतर फलंदाजांना नेहमीच आपण अडचणीमध्ये येताना पाहिलं. डावखोरी हाताचा हा खेळाडू फाईनल क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता. या ठिकाणी अगदी स्टंपच्या विकेटच्या मधोमध आढळला जातोय आणि पायचीच्या स्वरूपामध्ये बाद होऊन फलंदाज माघारी परतेल. तौसिफ पटेल. अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. 28 धावा धावफलकावरती. एक सुंदर स्पर्धा राहिली आणि अंतिम गोड कोण करेल कारण मागच्या सामन्यामध्ये षटकार लगावला होता शेवटच्या चेंडूवरती आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर अंतिम चेंडूवरती धावा किती येतील याकडे मात्र सर्वांच्या नजरा तुम्हाला पाहायला मिळतील. एक चांगली स्पर्धा तुमच्या भेटीला आली. एक चांगली आयोजन तुम्हाला पाहायला मिळतंय. स्पर्धेमध्ये 2 टू व्हीलर बाईक देखील तुम्हाला पाहायला मिळाल्यात आणि प्रत्येक दिवशी 8 संघांना पोल आपण पाहिला. अनेक ठिकाणी 10चा पोल असतो पण या ठिकाणी भोलानाथ शेठ पाटील यांच्या माध्यमातून जर आपण पाहिलात एक चांगलं आयोजन नियोजन पाहायला मिळतंय. फुल लेनचा चेंडू फेकला होता. प्रशांत खानावकर चेंडू खाली येतील. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये देखील भूमीला झेलदान झालाय. 1 धाव मिळेल. 1 धावेने संघ जाऊन पोहोचलाय. 29 या आकड्यावरती. 29 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभ यांच्या वतीनं आयोजित माजी सरपंच आणि विद्यमान उपसरपंच चषक 2024 या स्पर्धेमध्ये मला समालोचन करण्याची जी संधी दिली. स्पर्धेचे मुख्य आयोजक काशीनाथ शेठ पाटील साहेब असतील. माजी पनवेल पंचायत समिती सदस्य त्यानंतर माजी सरपंच आणि विद्यमान उपसरपंच भोलानाथ शेठ पाटील साहेब यांच्या वतीनं मला जी संधी देण्यात आली. प्रवीण टेंबे असतील त्यानंतर विनय असेल यांच्या माध्यमातून आणि श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभ यांच्या माध्यमातून जी मला समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपला सतत आभारी असेल आणि मी इथेच थांबतोय. निरोप घेतोय. जय हिंद. जय महाराष्ट्र. थँक्स दीपक फडके. निश्चित स्वरूपात अतिशय दमदार योगदान दिलं समालोचकाच्या दृष्टिकोनातून आजच्या दिवशी. त्याबद्दल तुमचं श्री गणेश क्रिकेट संघाच्या वतीने आम्ही अभिनंदन आभार व्यक्त करतो. आणि वर्तमान लढत पाहतो स्टार ओबे क्रिकेट संघ अर्थात आमचे मित्र झहीर पटेल यांनी खऱ्या अर्थाने पुरस्कृत केलेला संघ पाहतो. तर एका बाजूला जानमान नावडे प्रशांत खानावकर यांचा संघ आपण इथे पाहतो. आमचे आयोजक ज्ञानेश्वर पाटील एपकोटेक्स कंपनीचे लीडर आहेत. त्यांच्या वतीने स्पोर्ट्स शूज दिलं जाईल ब्रँडेड खऱ्या अर्थाने. बघा
एक अतिशय एक चांगली संकल्पना खऱ्या अर्थाने मग भोलानाथ शेठ पाटील असतील, विद्यमान उपसरपंच राजूदादा पाटील, माजी सरपंच श्री गणेश क्रिकेट संघाची एक चांगली संकल्पना खऱ्या अर्थाने अंतिम सामन्यामध्ये विजेता जो संघ ठरेल, सामनावीर जो खेळाडू असेल त्याच्यासाठी स्पोर्ट्स शूज असणार आहेत आणि त्याचे पुरस्कर्ते आहेत ज्ञानेश्वर पाटील आमचे स्पर्धा ऑर्गनायझर. तर इथे दीपक फडके आणि भाग्येश म्हात्रे यांचा आपण सन्मान करणार आहोत. हा सामना स्टार्ट असेल तर दीपक या, भाग्येश आपण यावं. हा राजू दादा आणि विशाल या आपल्या आमच्या ऑर्गनायझर प्रतिनिधी आहेत. तर इथे अतिशय जल्लोष आपल्याला बघायला मिळतो. निश्चित स्वरूपात भाग्येश सुरते, भाग्येश म्हात्रे बहाल, भाग्येश म्हात्रे बहाल यांचा येतोची सन्मान इथे केला जात आहे. कारण भाग्येश सुरते म्हटलं तर वाघिवलीवाडा क्रिकेट संघाचा एक आक्रमक फलंदाज, अनेक नावं भाग्येश म्हात्रे संघाचं झालं तर आमच्या नजरेवर. तर आमचे विशालदादा पाटील यांच्या शुभ हस्ते ज्याने आजच्या दिवसामध्ये अतिशय सुंदर समालोचन करून खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी अतिशय चांगल्या प्रकारे योगदान दिला त्या बालगावचे नामवंत क्रिकेट समालोचक आमचे मित्र भाग्येश म्हात्रे यांचं वस्त्र अलंकार, पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मानचिन्ह देऊन स्वागत केले जात आहे. अभिनंदन, तुमचं सत्कार केला जात आहे. आज भाग्येश अभिनंदन, अतिशय चांगल्या प्रकारे समालोचकाच्या दृष्टिकोनातून स्पर्धेला योगदान दिला. सन्माननीय विशाल पाटील, भोलानाथ शेठ पाटील आपली स्पर्धा ऑर्गनायझर आहे, त्यांच्या शुभ हस्ते तुमचा इथे जाहीररित्या सत्कार केला जात आहे. त्यानंतर दीपक फडके बिगर एक अष्टपैलू क्रिकेटर आहेत, एक खऱ्या अर्थाने गणेश कलाकृती आपण पाहत असतो, नेहमी खूप मोठं योगदान असतो सामाजिक दृष्ट्या. आणि आज माजी सरपंच, विद्यमान उपसरपंच चषक क्रिकेट स्पर्धेसाठी समालोचकाच्या दृष्टिकोनातून आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थाने पूर्ण रात ज्याने समालोचन क्षेत्राला खूप मोठं योगदान दिला अशा आमच्या उत्कृष्ट क्रिकेट समालोचकाचा अर्थात दीपक फडके बिगर याचा जाहीररित्या सत्कार भोलानाथ शेठ पाटील, विद्यमान उपसरपंच आमचे मित्र विशालदादा पाटील यांच्या शुभ हस्ते जाहीररित्या सत्कार इथे केला जात आहे. अभिनंदन दीपक, अभिनंदन भाग्येश, चांगलं योगदान तुमचं. आणि आता बोलणार आहोत तत्पूर्वी आमचे समालोचक भाग्येश म्हात्रे यांच्याकडे आपण बोलूया. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षक, सर्व खेळाडू ज्या संघाने स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आजच्या दिवसामध्ये 8 संघातील सर्व खेळाडूंचं, संघ नायकांचं आणि त्यांच्या समर्थकांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो आणि बोलतो आमचे परममित्र भाग्येश म्हात्रे भाले यांच्याकडे. थँक्यू सो मच दीपक फडके सर, थँक्यू सो मच महागुरु. या दोन खऱ्या अर्थाने आवाजाने अनेक वेळा तुम्ही प्रत्येक क्रीडांगणावरती क्रिकेटचा चांगला सार ऐकताना पाहिला. टार्गेट या मॅचमध्ये 30 धावसंख्येचं. यावेळेला बॉलमध्ये पहिल्याच बॉलवरती विकेट, हा सामना लांबडा होत जाईल तेच आसार पहिल्याच बॉलवरती सांगितलं गेलं आणि साहिलची पहिलीच बॉलवरती विकेट काढत असताना तौसिफ पटेलला ही सफलता, फलंदाज बाद. खरं तर हा ॲक्शन रिप्ले तुम्ही पहा टेलिव्हिजन स्क्रीनवरती ओव्हर द विकेटने तयार झाले. माहिती आहे की या टार्गेटला वाचवायचं आहे. धावा 30-24 बॉलमध्ये कशा वाचल्या जातील तर विकेटचं पतन, डॉट बॉलचा रेशो वाढला तर खरं तर या धावसंख्या आपण रोखू शकतो. 1866 रोजी वेल्स पहिल्या बॉलवरती बाद झाले तेव्हा दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रामध्ये एक बातमी आली की प्रिन्स हे रॉयल डकचे शिकार झाले. तेव्हापासून रॉयल डक, गोल्डन डक आणि आपण पाहिली असेल कारण 1989 ते 2005च्या दरम्यान जेव्हा पहिल्या बॉलवरती फलंदाज बाद व्हायचा ना तेव्हा तो बॅट अगदी क्रीडांगणावरती घसरत नाहीचा आणि त्याच्या मागे बदक जायचा. मग आपण 1866 रोजी झालेली घटना अजूनही मैदानाच्या आतमध्ये जेव्हा पहिल्या बॉलवरती पहिला विकेट येतो तेव्हा डगआउटचा शिकार झाला असा खेळाडूला म्हणत असतो. पहिल्याच बॉलवरती मोठी विकेट आली आहे परंतु आता अनुभव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल तो म्हणजेच क्रमांक 3 वरती प्रशांत खानावकर. 30 बनवायचे आहेत आणि तौसिफला पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली आहे. प्रशांतचा हा बॉल कलात्मकतेचा वापर, अगदी फक्त दिशा देत असताना बॉल चालला डीपमध्ये जिथे आमच्या 2 बाईक आहेत त्या बाईकच्या अगदी समोर तुम्हाला बॉल पाहायला मिळाला. खऱ्या अर्थाने या बाईक जर आपण पाहिल्या ना तर हिरो कंपनीचे आहेत. जास्त मायलेज, 100 रुपयाच्या पेट्रोलमध्ये तुम्ही भरपूर ठिकाणी फिरू शकता. मग या स्पर्धेच्या माध्यमातून त्या ठेवल्या गेल्यात. सध्या तरी आपण चालू करताना ती परिस्थिती पाहिली, थंड जास्त आहे त्याच्यामुळे एक गाडी चालू करण्यासाठी भरपूर वेळ लागला. सायकली होत्या परंतु त्या आता रवाना झाल्यात.
प्रशांतचा फटका सुपर टायमिंग इनटू द स्लॉट आउट ऑफ द प्लॉट इट्स यूज अँड मॅसिव्ह सिक्सर. ऍक्शन रिप्ले तुम्ही पहा तोसिफ वरती प्रशांत खानावकरचा हा फटका पहा बॅकफुटला गेले. सो एलिगेंट सो ब्युटिफुल जस्ट लुकिंग लाईक अ वॉव. अगदी वो पिच बॉल ऑन साईडला आला षटकार. लक्ष होते या मॅचमध्ये 30 धावसंख्येचं आणि ते लक्ष झाले क्लोज. ऑफस्टंपच्या बाहेर जरूर पडलाय का नाही याची चाचपडणी केली गेली. अंपायर्सने सांगतात की हा बॉल वेगाने गेला विकेट किपरच्या हातामध्ये. प्रशांत खानावकरच्या नावावरती एक बॉल राहिला तौसिफ पटेलच्या ज्याच्या पहिल्याच बॉलवरती विकेट आली. टीमची धावसंख्या 8 अजूनही 22 हव्यात. बॅकफुटला गेले स्ट्रोकचं सिलेक्शन करायचं होतं परंतु प्रशांत खानावकर समोर हे असे फास्टर बॉल टाकणं ना प्रत्येक बॉलरसाठी एक चॅलेंज असतं. अनुभव आहे या बेल्टमधल्या प्रत्येक टीमच्या खऱ्याने महत्त्वाच्या कमजोर बाजू प्रशांत खानावकरला माहिती आहेत. तौसिफ पटेलचा एक चांगला बॉल त्यांना बीट करून गेला. फुल टॉस बॉल आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. फुल टॉस बॉलवरती फुल टॉल वसूल आणि आजच्या रात्रीमध्ये तिसऱ्यांदा हा बॉल आलाय आमच्या व्यासपीठावरती. बचावले जातात ते म्हणजेच आमचे टेक्निकल टीम पीटीसीचे. थर्ड अंपायर आपण रेफर केला गेला. अंपायर्सने बेस्ट ऑफ हाईटसाठी बॅट्समन रिव्ह्यू आहे. सो आपण चेक करूयात की या बॉलवरती नक्की बेस्ट ऑफ हाईट म्हणजेच कमरेच्या वरती बॉल आहे की नाही. हा षटकार तर जरूर आलाय. लक्ष आता 16चं राहिलंय. सध्या तरी 18 बॉल आणि 16चं लक्ष आहे परंतु हा नो बॉल आला तर बॉल पुन्हा टाकावा लागेल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. सो बॅट्समनचा जो रिव्ह्यू होता तो रिव्ह्यू गमावला गेलाय आणि खऱ्या अर्थाने या रिव्ह्यूचा वापर प्रशांत खानावकरने थोडासा लवकर केला गेला. हा पा ॲक्शन रिप्ले बॅकफुटला गेले थोडासा बॅकलिप छोटा ठेवला गेला. आमच्या कॉम्बॉक्समध्ये बॉल जरूर आला जिथे आपण सध्या तरी सगळ्यात सेफ जागा म्हणत असतो. आपण जर मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटचा खेळ पाहिला ना तर आजच्या रात्रीमध्ये खूप चांगला राहिला आहे कारण तिसरी वेळ बॉल आला व्यासपीठावरती. 2 वेळा हा व्यासपीठ पाहिला गेला तर मान्यवरांनी गच्च भरलेला होता. एकदा बॉल आपण पाहिला तर अगदी उंचावरून आला तोही पडला गेला आणि हा फ्लॅटेड षटकार होता प्रशांत खानावकरचा जिथे षटकार मिळाला गेला आणि आता 30चं लक्ष असताना 18मध्ये अजूनही 16 बनवायचे आहेत. खूप प्रेम दिलं या नगरीनं. खूप प्रेम दिले या तिसऱ्या रात्रीमध्ये मॅनेजमेंट कमिटीनं कारण भरपूर सारा प्रेम या स्पर्धेमध्ये आम्हालाही मिळाला गेला. टॅप केलाय चिप केले गेले शॉटला बघितला बॉल ऑफस्टंपवरती होता. त्या अनुमानाने विवेक म्हात्रेचा हा चांगला बॉल कारण त्यांनाही माहिती आहे की विवेक म्हात्रेला मागच्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला होता. सो तोही आपल्यासाठी घातक ठरेल. त्यासाठी एक सिंगल बनून महेशने स्ट्राईक दिली प्रशांत खानावकरकडे ज्याच्या बॅटमधून 2 षटकार आले. तोही खेळतो इंडिव्हिज्युअल 14 वरती. अजून या इक्वेशनचा आपण विचार केला गेला तर या सिंगलने चेंज झालाय. प्रशांतचा तिसरा भव्य आणि हा खूपच लांब. हा षटकार नाही तर हा धस्सा नाही तर हा बिस्सा. हा फटका पहा चक्का नव्हे 98 धस्सा नव्हे तर हा बिस्सा. काय फटका होता. जेवढी ताकद होती ना मनगडामध्ये तेवढी ताकद लावली गेली. जसा एखाद्या धारदार वस्तूचा आपण वापर करतो 2 तुकडे करण्यासाठी तशा प्रकारे बॉलला खेळला गेला आणि षटकार. आता वाढला गेलाय दबाव परंतु तो दबाव जुगारणारा हा नाव कुठे विवेक म्हात्रे. विवेक म्हात्रे ना कधीही अंडर प्रेशर क्रिकेट खेळत नाही. जरूर समोर कोणताही खेळाडू असला तरी अंडर प्रेशर न खेळाडू खेळणारा हा विवेक 15मध्ये अजूनही बनवायच्या दावा 9. 30चं लक्ष या मॅचमध्ये होतं. ऑन साईडला पुन्हा एकदा ताकदीचा वापर परफेक्टली गॅपमध्ये 2 फिल्डर चेस झाली ती म्हणजेच फिल्डरला ती गॅप. त्या अनुमानाने जर आपण पाहिलं तर थँक्यू महागुरू ज्यांनी खूप चांगली साथ दिली आणि अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये फक्त आम्ही ऑनलाईनच्या माध्यमातून त्यांचा आवाज ऐकत होतो परंतु आज दुग्ध शर्करा योग आलं की त्यांच्या समवेत काम करण्याची संधी आम्हाला मिळाली. यावेळेला समोर खेळतात डायरेक्ट हिटचाही प्रयत्न होता परंतु ज्या ठिकाणी आपण डायरेक्ट हिट होताना पाहिला जो मिस केला अंपायर्सने लगेच दर्शवला गेला की फलंदाज सेफ आहे. अजूनही 13मध्ये बनवायचे दाबा 8. विवेक म्हात्रेवरती एक अटॅक झाला परंतु त्या अटॅकमधून सांभाळण्याचं काम त्यांनी केलं आणि आता समीकरणाला थोडंसं क्लोज आणलं जातंय. प्रशांत खानावकरचा अटॅक
जास्त वापर महेशचा या मॅचमध्ये राहिला, कारण त्यालाही माहिती आहे की सध्या तरी सामना आपण विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. आजची गरज असताना हा फटका खेळला गेला ऑन साईडला. महेशचा भव्य या ठिकाणी षटकार पाहायला मिळाला आणि षटक संपला तो म्हणजेच दुसरा. आणि या दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 28-30चं लक्ष्य असताना 12 बॉलमध्ये फक्त बनवायच्या धावा 2. मी आभार या ठिकाणी व्यक्त करेन ज्या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळाला तो म्हणजेच 8 संघांचा समावेश. नावडे संघाचे समर्थक सध्या तरी खुश आहेत, परंतु जर मोबाईलची फ्लॅश त्यांनी ओपन केली तर समजेल आम्हाला एक्झॅक्टली त्या ठिकाणी किती प्रेक्षक आहेत जे आतापर्यंत या रात्रीच्या सुंदर वातावरणामध्ये नक्कीच ते या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. पण मोबाईल टॉसची आम्ही वार्ता केली, परंतु एका गाडीच्या लगेचच लाईट सुरू झाल्या. कदाचित चार्जिंगवाली ती बाईक असावी, त्याच्यामुळे ती लाईट तुम्हाला पाहायला मिळते. पण तो खूप आनंद मिळाला. श्री गणेश क्रिकेट संघ वलप आयोजित सरपंच उपसरपंच चषक अंडर फ्लडलाईट ही स्पर्धा आम्ही पाहिली, ज्याच्यामध्ये भोलेनाथजी पाटील आत्तापर्यंत सध्या तरी या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि त्यांच्या सगळ्या देखरेखीच्या माध्यमातून या मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून प्रवीण टेंबे यांच्या माध्यमातून जो आम्हाला खऱ्या अर्थाने समालोचन करण्याचा हा भाग मिळाला त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. चांगला बॉल धीरज म्हात्रे वाईट यॉर्करचा ही मॅच संपन्न झाल्यानंतर एक जो स्पेशली एक अनाउन्समेंट आहे ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. धीरज मात्र तयार. 2ची गरज फक्त टॅप केल्या गेल्या आणि बॉल चला डीप मध्ये आणि हा सामना झाला फिनिश. 10 चेंडू ठेवत असताना या 30 धावसंख्या बनवल्या गेल्या, 9 विकेट ठेवत असताना हा सामना जिंकलाय तो म्हणजेच नावडे टीमने. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन आणि हार्डलक टीम. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर स्टार होय, परंतु संघ नावडे आम्ही तुमच्यापर्यंत आणि ऑनलाईनच्या माध्यमातून ज्या टीम्स आम्हाला ऐकत असतील त्यांच्यापर्यंत ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय की बाईक जी आहे मॅन ऑफ द टुर्नामेंटसाठी ज्या नियमावल्या आहेत त्या नियमावल्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय की टेबल टॉप म्हणजे टॉप 6 मध्ये ज्या टीम जातील तेच धावपलकाच्या धावसंख्या त्याच काउंट केल्या जातील. मग टॉप 4 किंवा टॉप 3 मध्ये जो संघ जाईल त्याला त्या धावसंख्या काउंट करता येणार नाही. सो टॉप 6 पर्यंत तुमच्या धावसंख्या फक्त काउंट केल्या जातील, त्याच्यानंतर केल्या जाणार नाही. ही सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आणि या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचसाठी आकर्षक जे शूज होते ते शूज साहिल खानावकर ला खरं तर या ठिकाणी दिलं जाईल. साहिल खानावकर